दरम्यान आपला संसार नीट करावा असं आमच्या वडिलांनी सांगितलंय, त्यामुळे विनाकारण दुसऱ्याच्या संसारात लक्ष घालू नको अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसंच एकनाथ खडसे यांच्याबद्दल प्रदीर्घ चर्चा झाली असून जे चुकीचं झालं त्यावर कारवाई करू असं आश्वासन सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी दिलंय. मुंबई पालिकेवर भाजपचा महापौर बसवणं हे आमचं लक्ष असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. काल मुंबईत भाजपची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तो रागावला, त्याच्या मनामध्ये काही ना काही अशा प्रकारच्या रागवण्यासारख्या भावना निर्माण झाल्या की तो व्यक्त होतो. काल जळगावला 1 तास माझी त्यांची नीट भेट झाली. त्यांचं सगळं म्हणणं मी ऐकून घेतलं. त्यांचा जो आक्षेप आहे की त्यांची मुलगी म्हणजे भारतीय जनता पार्टीची नेती, जी आमची जिल्हा मध्यवर्ती बँकेची चेअरमनसुद्धा आहे, डॉक्टर रोहिणी खडसे, हिला पाडण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी भूमिका बजावली. हे सगळं त्यांचं ऐकलं. त्यांच्याकडे जे पुरावे मी माझ्याकडे घेतले आणि मी त्यांना खात्री अशी दिली की भाऊ, आमच्यावर विश्वास ठेवा, हे सत्य असेल तर ज्यांनी कोणी केलं तर त्यांना शासन करू. मुंबईच्या बाबतीमध्ये थोडा आम्ही अधिक डिटेलमध्ये जाऊन विचारायचं केला, कारण 2022ची जी महानगरपालिकेची निवडणूक आहे ती निवडणूक भारतीय जनता पार्टी स्वतःच्या ताकदीवर जिंकेल, या मुंबई शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल अशा प्रकारचा संकल्प करून आम्ही निघालेलो असल्यामुळे मुंबईतल्या संघटनात्मक स्ट्रक्चरवर थोडा आम्ही अधिक वेळ दिला. असं आहे की मला माझ्या बापाने आपला संसार नीट करायला शिकवलं. दुसऱ्या संसारात काय झालेलं आहे तर त्याचा बाप बघायला मोकळा आहे. त्यामुळे त्याच्यात मला काही म्हणायचंच नाही.